क्वेश्चन फर्स्ट मध्ये बघा तुम्हाला काय म्हटलंय, द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट ऑन नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. म्हणजे बिंदू दिले आणि त्यांचे निर्देशक दिले तुम्हाला. मराठीत पण सांगतोय. हे बघा, हा पॉइंट, हे पॉइंट दिले बेटा इथं. हे पॉइंट दिले ए बी सी डी आणि खाली त्यांचे कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेट दिसताय का बघा, या खाली कोऑर्डिनेट दिसताय तुम्हाला. ए चा कोऑर्डिनेट, बी चा, सी चा, डी चा, ई चा. येस. आणि काय विचारतो तो, जे सेगमेंट आम्ही तुम्हाला सांगतोय खाली बघा, सेगमेंट कोणते म्हणतोय तो, इकडे 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 इकडे. हा, हे बघा, हा सेगमेंट डी आणि ए बी कॉन्ग्रुएंट आहे का सांगा. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, त्यांची लेंथ सारखी असली पाहिजे. लेंथ सारखी कधी येते, जेव्हा दोन पॉइंट मधलं डिस्टन्स इक्वल असतं तेव्हा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हा जो सेगमेंट डी त्याची लेंथ शोधावी लागेल, सेगमेंट ए बी ची लेंथ शोधावी लागेल. ओके, लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स. आपण काय करू, असं करू आपण. नंबर एक, लेंथ डीई विचार करू आपण. लेंथ डी कसं काढतो आपण, जसं आपण डिस्टन्स काढतो तसंच काढायचं, बिलकुल ताण घ्यायचा. आणि इज इक्वल टू काय, डिस्टन्स डीई. मग डिस्टन्स डी कसं काढतो आपण, मोठा कोऑर्डिनेट वजा छोटा कोऑर्डिनेट. मग डी चा कोऑर्डिनेट आहे -7, ई चा आहे 9, मोठा आहे 9 मायनस छोटा -7. ओके, तर याला कसं करतो आपण, 9 मायनस -7 म्हणजे 9 + 7 इज इक्वल टू 9 and 7 16. बघा, लेंथ डी किती आलं, डीई. लेंथ डी आलं इथं. अरे असं कसं झालं हे, डीई 16 आलं. ओके, हा लेंथ डी आलं बेटा 16. याच पद्धतीनं काय करायचं, दुसरी लेंथची, दुसरा सेगमेंट कोणता आहे, ए बी, ती काढायची. बघा काय करायचं आता, लेंथ ए बी, लेंथ ए बी काढू. लेंथ ए बी, लेंथ ए बी, लेंथ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. ए चा कोऑर्डिनेट कुठे आहे, ए चा कोऑर्डिनेट आहे -3, बी चा कोऑर्डिनेट आहे 5. मोठा कोण आहे, 5. 5 मायनस -3. आता तुम्हाला हे येतं, हे होतं बेटा 5 + 3 म्हणजे किती आलं, 8. 8 ही काय भेटली तुम्हाला, लेंथ ए बी. आता या दोघं लेंथला आपण कम्पेअर करू, तुलना करू या दोघांची. इथे किती आली, 16. इथे किती आली, 8. इक्वल आहे का, हो किंवा नाही, नाही. आपण काय म्हणू इथं, देअरफॉर लेंथ डीई इक्वल टू नाही, म्हणजे नॉट इक्वल टू लेंथ ए बी. देअरफॉर सेगमेंट डीई and segment AB are congruent का not congruent? Not congruent. कारण की त्यांच्या लेंथ इक्वल आलेल्या नाही. चला लिहा ये फर्स्ट. सेकंड मध्ये बघा, आपल्याला लेंथ बीसी आणि लेंथ ऑफ सेगमेंट एडी काढावं लागेल. चला आपण बीसी चा विचार करू. लेंथ बीसी इज इक्वल टू काय आलं, डिस्टन्स बीसी. लेंथ बीसी इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स बी सी. लेंथ लिहिताना कॉमा द्यायची गरज नसते, डिस्टन्स लिहिताना कॉमा द्यावा लागतो त्या दोन पॉईंट मध्ये, लक्षात ठेवा. हा, इथं बी सी कॉमा नाहीये, इथं बी सी डिस्टन्स मध्ये कॉमा आहे, लक्षात ठेवा. इज इक्वल टू बघा, बी चा कोऑर्डिनेट आणि सी चा कोऑर्डिनेट. बी चा कोऑर्डिनेट आहे बेटा 5, सी चा आहे 2. मोठा 5 आहे, मोठा वजा छोटा किती आला, 3. लेंथ बी सी आलं 3. लेंथ बी सी इज इक्वल टू 3 आहे. आता कोणती काढायची आपल्याला, लेंथ एडी काढायची. लेंथ एडी काढू इथं. ठीक आहे, लेंथ एडी. लेंथ एडी साठी काय करावं लागेल, लेंथ एडी, लेंथ एडी इज इक्वल टू डिस्टन्स एडी. डिस्टन्स एडी कसं काढतो आपण, ए चा कोऑर्डिनेट आहे बेटा -3 आणि डी चा आहे -7. मोठा आहे -3 मायनस छोटा आहे -7. -3 + 7 होतील. -3 + 7 म्हणजे +4 झाले. हे झालं तुमचं लेंथ ए डी. या दोघांची तुलना करायची आपल्याला, कंपॅरिझन करायची. टू कम्पेअर दिस टू. कोणता, हा आणि हा, जे तुम्हाला दिसत आहेत तेच.
आपण काय म्हणू, हे दोघं सेम आहे का, हा 3 आहे आणि हा 4 आहे, इक्वल आहेत का, आपण म्हणू हो किंवा नाही सांगा. लेंथ BC इक्वल टू लेंथ AD. खरं आहे का, हे का खोटं आहे, काय पाहिजे, नॉट इक्वल टू ना. देअरफॉर सेगमेंट, बोला पुढचं वाक्य काय येईल, बोला. आर काय, नॉट कॉन्ग्रुएंट. हा, नॉट कॉन्ग्रुएंट. लिहून घ्या सर. बघा बेटा, सेगमेंट BE आणि सेगमेंट AD हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते ठरवायचं आपल्याला, वेदर दे आर कॉन्ग्रुएंट और नॉट कॉन्ग्रुएंट, एकरूप आहेत किंवा नाही. त्यांची लेंथ काढावं लागेल. लेंथ ऑफ BE इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट B अँड E. B चा कोऑर्डिनेट आहे 5 आणि D चा -7. 5 मोठा आहे, 5 मायनस -7, मोठा वजा छोटा, हा झाला 5 प्लस 7 म्हणजे आला 12. लेंथ B ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली बेटा 12. त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, लेंथ AD काढायची. लेंथ AD इज इक्वल टू डिस्टन्स AD, कोऑर्डिनेट ऑफ A -3, कोऑर्डिनेट ऑफ D -7, -3 मायनस वर काढलेलंच आहे आपण, परत तेच काढतोय. ओके, काय हरकत नाही. वर बघा, वरच्या क्वेश्चन मध्ये सेकंड मध्ये -3 प्लस 7 होता ते, म्हणजे येत आहे 4. लेंथ AD इज इक्वल टू 4. बघा, एक आलं 12, एक आलं 4. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत का. लेंथ नो सर. BE नॉट इक्वल टू लेंथ AD. आपण काय म्हणू मग, दे आर कॉन्ग्रुएंट और नॉट. देअरफॉर नॉट कॉन्ग्रुएंट. segment BE and segment AD are not congruent. असं आपल्याला ठरवायचं होतं. लिहून घ्या. क्वेश्चन मध्ये पहिली सेगमेंट. हा बघा, थोडी छोटीशी दुरुस्ती करावी लागेल तुम्हाला. ईचा कोऑर्डिनेट काय आहे, ईचा कोऑर्डिनेट 9 आहे, बरोबर. ईचा कोऑर्डिनेट आहे बेटा 9. ईचा कोऑर्डिनेट 9 आहे, त्यामुळे ती दुरुस्त करा. BE 9, बीचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि ईचा आहे 9. ओके, त्याला करेक्शन करा. मग काय होईल बघा, पूर्ण चेंज होऊन त्याचं. पॉइंट ईचा कोऑर्डिनेट 9 आणि बीचा आहे 5. 9 मोठा आहे म्हणजे 9 मायनस 5 म्हणजे किती आलं इथं 4. लेंथ B किती येत आहे 4. लेंथ AD किती येत आहे 4. दोन्ही इक्वल आहे का नाही, हो. दोघांची लेंथ कशी आहे, इक्वल. यस सर. नॉट कॉन्ग्रुएंट का कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट आले आर सर. कॉन्ग्रुएंट. साइन येईल आणि कॉन्ग्रुएंट येईल. ओके बेटा, करेक्शन करा. ती कोऑर्डिनेट व्यवस्थित बघणं खूप गरजेचं आहे बेटा. ओके बेटा. सर. बघा, क्वेश्चन नंबर 2 बघा बेटा. आता पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजे हा पॉइंट M जो आहे तो AB चा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट लक्षात ठेवा, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. कोणाचा मध्यबिंदू आहे, AB चा, म्हणजे बरोबर मध्यभागी असणार तो. AB 8 आहे. बघा, आता AB ची लेंथ जर 8 असेल, 8, AB इज इक्वल टू 8, तर सांगा A पासून M चं अंतर किती. बघा, इमॅजिन करा कसं असणार ही गोष्ट. 4 सर. अगदी बरोबर. बघा, ही गोष्ट कशी असेल, 4 सर. काय समजा AB, हा कोण आहे AB, हा सेगमेंट आहे. दिस सेगमेंट इज सेगमेंट AB अँड दिस पॉइंट M. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 1 2 3, हा बरोबर मिड पॉइंट आहे ना, म्हणजे हा असा असेल. हो. ओके, A पासून B पर्यंत डिस्टन्स किती म्हटलं त्यानं आपल्याला 8. A पासून M पर्यंत किती होईल 4. हे उत्तर तुम्ही तोंडी लिहिणार आहे, तुम्हाला तोंडी येऊन जाईल. 1 मार्क साठी क्वेश्चन आला आता, काही हरकत नाही. परंतु याची मांडणी कशी करायची, AM इज इक्वल टू हाफ AB. हाफ म्हणजे अर्ध, 1/2 म्हणजे अर्ध, गुणिले AB ची लेंथ 8. AB ची लेंथ 8 आहे, या दोन्ही भाग जाईल. बे 1 बे, बे चौक 8 म्हणजे किती आला 4. AM इज इक्वल टू
4 लिहून घ्या. झालं सर. राईट डाऊन. बघा क्वेश्चन नंबर 3 काय, पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD इफ CP इज इक्वल टू 2.5 फाइंड CD. आता इथं पण तसंच तुम्हाला कन्सिडर करायचं बेटा. सेगमेंट घेऊ आपण CD. सपोज हा सेगमेंट CD आहे. ओके, दिस इज पॉइंट C, दिस इज पॉइंट D. आणि काय म्हणतो P इज मिड पॉइंट. आता मध्यभागी कोण आहे त्याच्या, P आहे, मिड पॉइंट P आहे. तर CP दिलंय तुम्हाला इथं, CP 2.5. बघा हे 2.5 बेटा CP. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला विचारलं C पासून D पर्यंत किती होईल. 5.0. म्हणजे अडीचच्या दुप्पट किती होतं बेटा, 5 होतात ना. हो. म्हणजे आपला आन्सर किती येईल, 5. बघा आता याला लिहायचं कसं, लिहिताना कसं लिहू आपण, आता आपण असं लिहू, CP इज इक्वल टू 1/2 CD. CP हे CDच्या निम्मे असणार, किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकतात, CD इज इक्वल टू ट्वाइस CP. CD हे अंतर CPच्या दुप्पट असणार, गुणिले 2 म्हणजे दुप्पट करणे, म्हणजे 2 into 2.5 किती आलं बेटा, हे 5.0. 5.0 म्हणजेच किती 5. हे 2 गुणिले 2.5 गुणिले 2 कसं करायचं, 25 दुनी 50 होतात बेटा. आणि एक दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक स्थळांतर दशांश चिन्ह. 5.0 म्हणजेच काय 5. तुम्हाला किती भेटलं, CP इज इक्वल टू 5. चला लिहून घ्या. इथं काय म्हटलं पहा, AB 5 सेंटीमीटर, AB किती आहे 5, BP 5 सेंटीमीटर, AP 3 पॉईंट सेंटीमीटर. आणि कंपेअर म्हणजे काय करायचंय, तुलना करायची आहे. कंपॅरिझन, लहान कोण मोठा कोण कसं येईल मग, सगळ्यात लहान कोण येईल सांगा बरं तिघात. सगळ्यात कमी लेंथ कोणाची आहे, बीपीची. आपण काय म्हणू इथं, काय म्हणू, सरळ लेंथ कम्पेअर करा. काय दिलंय आपल्याला इथं, आपलं काय दिलंय, AB इज इक्वल टू, एक मिनिट, आपलं काय म्हटलं इथं, AB इज इक्वल टू 5. ओके, BP is equal to 2 centimeter, AP is equal to 3.4 centimeter. Therefore आपण डायरेक्ट लिहायचं, सर्वात लहान कोण BP, त्याच्यापेक्षा मोठा AP, आणि सर्वात मोठा AB. हे झालं आपला आन्सर. BP is less than AP, less than BP. BP is smaller than AP, AP is smaller than AB. और तुम्ही असं पण लिहू शकतात, AB is larger than AP and AP is larger than BP. या दोन्ही पैकी एक कोणतंही उत्तर लिहू शकता तुम्ही. लिहून घ्या. फिगर बघायची बेटा, फिगर वरून क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत आपल्याला. बघा पहिलंच काय म्हटलं, पहिला क्वेश्चन काय विचारला, ऑपोजिट रे ऑफ RP. आता RP म्हणजे लक्षात आलं तुमच्या पहा कसा येईल तो, R पासून स्टार्ट झाला हा पॉइंट R, आणि इकडे P कडे तो निघाला. ऑपोजिट रे जो असतो ना तो कसा असतो की त्याचा ओरिजिन दोघांचा कॉमन असतो, परंतु त्याची डायरेक्शन मात्र डिफरंट असते. मग आता R च्या ऑपोजिट कोण आहे बेटा, RS आहे का बघा बरं, काय येईल पहिल्याचा आन्सर, रे RS येऊ शकतं. अजून कोणतं येऊ शकतो, तुम्ही RT पण म्हणू शकता ना, रे RT असं. यस, हे दोघं पण आहे, RS and रे RT. हे झालं पहिल्याचा आन्सर. नंबर 2 बघा काय म्हणतो तो, राईट द इंटरसेक्शन ऑफ रे PQ and रे RP. आता पहा PQ आणि RP बघा, पहिले मी PQ दाखवतो. हा PQ इथून निघाला, हे बाय असा इकडे चालला, हा PQ. आता RP येऊ आपण, RP दुसऱ्या पेनने घेतोय मी, कोणता घ्यायचा दुसरा, RP R पासून निघाला आणि P कडे तो पुढे 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 जातच राहील. आता अनलिमिटेड आहे तो. आता या दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे असं त्याचं म्हणणं आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट कोणता आहे, कॉमन पार्ट बघा, PQ. यस, कॉमन पार्ट कोणता आहे, या P पासून ते या Q पर्यंत. आपण काय म्हणू मग, सेगमेंट PQ असं म्हणू आपण. काय म्हणू,
सेगमेंट PQ. कॉमन पार्ट सेगमेंट PQ बेटा त्यांच्यात. तिसरा बघा क्वेश्चन नंबर 3. राइट द युनियन सेट ऑफ सेगमेंट PQ अँड सेगमेंट QR. PQ बघा, PQ कुठून आहे? PQ इथून तिथपर्यंत. QR कुठून आहे? QR बघा, आता याला वेगळा पेन करतो मी. बघा PQ, हे पहा P म्हणजे पहा इथून ते इथपर्यंत, आणि कोणता QR? QR म्हणजे त्याला आपण हे पहा Q, ते दोन्ही जर मिळवले, युनियन म्हणजे काय? दोघांचे मिळून, सर्व मिळून जो कॉमन जो पार्ट होईल तो कोणता पार्ट तयार होतोय? R पासून QR. होतोय ना. यस, सेगमेंटच होतोय पण तो पण. याचा आन्सर काय येईल मग? हो सर. सेगमेंट सेगमेंट QR. QR म्हणा किंवा RQ म्हणा, काही अडचण नाही. चौथा क्वेश्चन बघा. स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट QR इज सबसेट. QR सबसेट पाहिजे त्याचा, असा रे सांगा. QR हा सबसेट QR पाहिजे. QR and रे रे सांगा. रे RQ जर तुम्ही घेतला तरी हा जो हायलाइट केलेला पार्ट आहे त्यात येईल. दुसरा काय येईल? रे QR घेतला समजा तुम्ही तरी येईल. बरोबर आहे, येईल ना. पाचवं घ्या. हो. बस हे दोन. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता ना, रे SR. पाचवं त्यातलाच भाग, रे SR पण होईल. बघा बेटा, तुम्ही विचार करा त्याच्यावर चांगला. रे SR चा सुद्धा सबसेट येईल, कारण की S पासून निघाला आणि इकडे चालला तो पुढे 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 जातच राहील तो, तरी त्याचा तो सबसेट येणारच. S पासून निघाला, इथून पुढे पुढे जात राहिला, तरी काय होईल? तो जो पार्ट आहे बेटा हा कोणता? QR त्यात येतोच ना. QR येतोच त्यात, म्हणजे SR पण आहे. अजून काय? रे TR पण, रे TR याचा सुद्धा तो सबसेट येईल. पाचवं, फिफ्थ नंबर. राइट द पेअर ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट्स. राइट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट R. कॉमन एंड पॉइंट R. ऑपोजिट रेजची सांगायची ज्यांचा एंड पॉइंट R आहे. सांगा बरं. RP आणि QR. अरे R पण स्टार्ट होणार. RP आणि RQ. RP अरे ऑपोजिट पाहिजे दादा. हो सर, हो सर. मग विचार कर. शांततेने विचार. RP R पासून स्टार्ट होणार आहे पण ऑपोजिट. RP अँड रे. RP अँड रे आर यस. RP and ray RS. and रे आर यस. दुसरं अजून रे RP अँड आर यस. तुम्ही असं म्हणू शकता रे RQ अँड रे RT. नावं वेगवेगळी येऊ शकतात, काही फरक पडणार नाही. चला एक जोडी जर लिहिली तुम्ही तरी चालतं. 6 नंबर बघा. 6. राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. अरे काय सोपा प्रश्न आहे. यस पासून स्टार्ट होणार रे सांगा दोन. रे SR. रे यस यस. अजून ST. रे ST. चालेल, नो प्रॉब्लेम. यस, दोन बस झाले. तुम्ही अजून लिहू शकता. अजून सांगा बरं. रे SP. अजून SQ. यस, व्हेरी गुड. SQ पण येईल. 7th नंबर. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP अँड रे ST. SP पॉइंट S. SP आणि ST. पॉइंट S. यस असा आहे, इकडे P आहे, इकडे T आहे आणि हा ST आहे. यांच्यामध्ये कॉमन फक्त हा पॉइंट आहे कोणता? T. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. काय मग पॉइंट. यस, चला लिहून घ्या. सोपं आहे खूप, यात काय अवघड नाही. तुम्हाला येतं आता सर्वांना.